बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमधल्या अंबा घाटामध्ये मध्य प्रदेश पासिंग असलेली खासगी बस 70 ते 100 फूट खोल दरीमध्ये कोसळलेली आहे। बसमधील 15 प्रवासी जखमी झालेत, तर सुदैवानं कोणाचाही मृत्यू झाला नाहीये। अपघात घडताच तत्काळ संबंधितांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत। पहाटे 5 वाजता ही घटना घडली आहे। सर्व प्रवासी नेपाळवरून आलेले होते अशी माहिती समोर आली आहे। हे सर्व प्रवासी रत्नागिरीला आंबा बागेमध्ये काम करण्यासाठी जात होते अशी ही प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। बसमधील 15 प्रवासी जखमी झालेत, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, आंबा घाटामध्ये ही खासगी बस कोसळली, प्रवासी जखमी झालेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण पाहतो की पहाटे 5 वाजता ही दुर्घटना घडलेली आहे, अपघात घडलेला आहे। या अपघातामध्ये आपण पाहतो की जी मध्य प्रदेश पासिंगची बस आहे ती आंबा घाटात तब्बल 70 ते 100 फूट खाली दरीत कोसळलेली आहे। पण सुदैवानं मोठमोठी झाडं असल्यानं त्या झाडांना धडकत ही बस पुढे गेली। त्यामुळे आपण पाहतो की बस मधील 15 प्रवासी जखमी झालेले आहेत। सुदैवाने याच्यामध्ये कोणाचाही अपघाती मृत्यू झालेला नाहीये। त्यामुळे आपण पाहतो की या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम असेल किंवा पोलीस प्रशासनानं आणि स्थानिकांनी तातडीने या लोकांना तिथून बाहेर काढलेलं आहे आणि उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहे। हे सर्व प्रवासी जे आहेत ते नेपाळहून आल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। इतकंच नाही तर हे सर्व प्रवासी रत्नागिरीला आंबा बागेमध्ये काम करण्यासाठी जात होते अशा प्रकारची सुद्धा माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे। एकूणच आपण पाहतो की आणखी त्याच्यामध्ये कोणी जखमी आहे का, आणखी कोणाला काही लागलं आहे का याची तपासणी करण्यात येते आणि सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीसाठी।